जरीपटका हद्दीत मित्रांमधील वादातून चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे। 17 तारखेला फिर्यादी अमोल उर्फ परल्या मेश्राम आणि त्याचा मित्र यांच्यात वाद झाला। त्यानंतर आरोपी उदय संतापे यांनी फिर्यादी विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली। तक्रारीबद्दल चर्चा करण्यासाठी फिर्यादी ऑटोमध्ये आला आणि तिथेच अचानक आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला। हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अमोलला तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सध्या अमोलवर उपचार सुरू आहेत आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। सर्व आवश्यक दस्तऐवज संकलित करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। फिर्यादी आहे अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम, मुंबई 32 वर्ष, राहणार अंगुलीमाल नगर। त्याचा मित्र आहे उदय किशोर संतापे म्हणून, राहणार वरपाकाड। यांचा 17 तारखेला भांडणं झाले होते। यांच्यामध्ये तो जो आरोपी आहे यामध्ये असला उदय संतापे यांनी त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनच्या रिपोर्टला रिपोर्ट दिली होती। तर काल तारखेला जो यामधला फिर्यादी आहे अमोल उर्फ परल्या सिद्धार्थ मेश्राम हा त्याच्याकडे ऑटो घेऊन गेला त्याच्या ऑटोने, आणि ऑटो रात्री 9:30 वाजता दरम्यान गेल्यानंतर त्याला विचारला की तू माझ्या विरुद्ध काय रिपोर्ट दिली। ऑटोत बसून नंतर ते समोरच्या सीटवर बसून चर्चा करत असताना तो रिपोर्ट का टाकली। एकदम जो उदय संतापे त्याच्या मित्र चिडला आणि शिवीगाडी केली आणि त्याच्याकडून लोखंडी चाकू काढून मग त्याला फसलीवर हमला केला। मग पुढे ज्याचा हमला केल्यानंतर हा ऑटो चालवत असताना भीम चौकापर्यंत गेले। त्या ठिकाणी मग त्यांची आई पण ऑटो थांबला आणि तो खाली उतरला ऑटो। त्या दरम्यान त्याची आई आली, त्यांनी मग आईने पण त्याच्यात हे केलेलं आहे, म्हणजे आरोपीला सपोर्ट केला म्हणून तो आई आणि दोन्ही जो मुलं आहेत त्या हे आहेत सिद्धार्थ परला अमोल उर्फ परला सिद्धार्थ मेश्राम याच्या विरुद्ध मग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला।